गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 40 गावांमध्ये सर्चचे आरोग्य दूत गेल्या 30 वर्षापासून अविरतपणे काम करत आहेत. जिथे प्राथमिक सुविधाही कमी प्रमाणात असताना आपल्या कामाला काम न समजता स्वधर्म म्हणून त्यांनी स्वीकारलं आहे. आम्ही ज्या पोरांची वजन केलं त्यांच्याच म्हणजे त्यांनी पुन्हा मुलं झाली त्यांची पण वजन आता आम्ही करत पुन्हा. पैसा नाही पण एक कसा गावामध्ये मान आपल्याला अनुभव हा महत्वाचा. 1988 साली सर्च संस्थेने एक सर्वे केला होता की बालमृत्यू हे कशामुळे होतात. तर तेव्हा असं आढळलं की त्या सर्वेमध्ये की बालमृत्यू हे न्यूमोनिया या आजारामुळे सगळ्यात जास्त होतात. तेव्हा 1 वर्षाखालील जी मुलं होते किंवा 5 वर्षाखालील जी मुलं होती ती न्यूमोनिया या आजाराने मरत होती. आणि तो IMR इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणतात किंवा 1 वर्षाच्या आतील जी मुलं मरतात त्याला IMR म्हणतात. तर तो 120 होता, 121 सॉरी, म्हणजे 1000 मुलाच्या मागे 121 मुलं मरत होती. आणि मग सर्चने असं ठरवलं की मुलं तर मरायला नको म्हणून त्याचं इंटरव्हेन्शन सुरू केलं, ट्रायल सुरू केली. तर न्यूमोनिया या आजारावर जर तुम्हाला ट्रायल सुरू करायची तर गावामध्ये आरोग्य दूत निवडायचे होते. आरोग्य दूता थ्रू हे इंटरव्हेन्शन आम्हाला सुरू करायचं होतं. तर त्यासाठी पुरुष आरोग्य दूत आणि दाई किंवा त्यांना सोयनी म्हणतात यामार्फत आम्ही ते इंटरव्हेन्शन सुरू केलं होतं. आता हा सर्वे केल्यानंतर आणि इंटरव्हेन्शन सुरू केल्यानंतर जो आमचा IMR होता, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणतो आपण, की 1 वर्षाच्या आतील मुलं जे 121 मरत होते ते 80 पर्यंत खाली आले. परंतु ते 80च्या खाली येत नव्हते. त्यामध्ये असं आढळलं आम्हाला की 80% जे मुलं होते, जो IMR आमचा 80 आला होता, त्यातील 80%, 70 ते 80% मुलं हे नवजात काळामध्ये मरत होते. नवजात बाळाचा काळ म्हणजे 28 दिवसाच्या आतील मुलं जे असतात त्याला नवजात बाळ म्हणतात, ते मुलं मरत होते. आता जर तुम्हाला IMR जर कमी करायचं असेल, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी करायचा असेल तर तुम्हाला NMR कमी करणं आवश्यक आहे. NMR म्हणजे नवजात बाळाचा मृत्यूदर कमी करणं आवश्यक आहे. आता आम्ही जी पहिली ट्रायल केली होती न्यूमोनियाची त्यासाठी आम्ही पुरुष आरोग्य दूत निवडले होते. आता जर तुम्हाला नवजात बाळाचा कार्यक्रम जर सुरू करायचा, मृत्यू जर कमी करायचे असेल तर त्याला बाळंतपणाला हजर राहणं आवश्यक होतं. पुरुष आरोग्य दूतांना घरचे लोक अलाउड करणार नाही बाळंतपणाच्या या खोलीमध्ये. त्यामुळे आम्ही स्त्री आरोग्य दूत निवडायचं ठरवलं. आता नवजात बाळाचे मृत्यू जे होतात ते मृत्यू कशामुळे होतात याचा डेटा कुठेच अवेलेबल नव्हता. कारण की त्या काळामध्ये फक्त 4% बेबी जे होते ते हॉस्पिटलमध्ये जात होते. 96% जन्म घरीच व्हायचे, घरीच आजारी पडायचे आणि घरीच मुलं मरायचे. त्यामुळे डेटा अवेलेबलच नव्हता की कुठल्या आजारामुळे मुलं मरतात. बघ, जो काही डेटा अवेलेबल होता तो हॉस्पिटल बेस होता. जगामध्ये कुठेच हा डेटा नव्हता. म्हणून जगातला पहिला रिसर्च स्टडी आम्ही केला. म्हणून 1995 साली 94 मध्ये सिलेक्शन केलं आणि 1995 साली आम्ही बेसलाईन डेटा कलेक्शन करण्याचं ठरवलं. आणि आरोग्य दूतांना आम्ही बाईची हिस्ट्री कशी विचारायची, बाळाची एक्झामिनेशन कशी करायची, वजन कसं मोजायचं, श्वास कसा मोजायचा, इतर गोष्टी ज्या असतात क्लिनिकल तपासणी, ते करण्यात आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलं. त्या काळामध्ये कुठलंच इंटरव्हेन्शन नव्हतं. आणि 1995 साली 763 न्यूबॉर्नला त्यांनी व्हिजिट केल्या. त्या काळामध्ये प्रत्येक न्यूबॉर्नला त्यांनी 12 व्हिजिट दिल्या. आणि मेडिकल ऑफिसर या नात्याने किंवा मेडिकल डॉक्टर या नात्याने प्रत्येक न्यूबॉर्नला मी 2 व्हिजिट केल्या. अशा व्हिजिट केल्या. आणि मग 763 बाळाचा जो डेटा आम्हाला आमच्याकडे जमा झाला त्या डेटाचं आम्ही विश्लेषण केलं. आणि विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं की जवळपास 10 आजारामुळे नवजात बाळाचे मृत्यू होत होते. आणि त्यातलं 50% जे मृत्यू होत होते ते सेप्टेसिमिया किंवा सेप्सिस किंवा त्याला जंतुदोष म्हणतात, या आजारामुळे ते मृत्यू होत होते. आता या आजारामध्ये बरेच वेळा बाळ हे अनकॉन्शियस असतं. त्याला तुम्ही ओरली काही देऊ शकत नाही, त्याला इंजेक्टेबल द्यावं लागतं. आणि तेव्हा असं मानलं जायचं की
2 अँटीबायोटिक सेप्सिससाठी द्यावे लागतात, एक इंजेक्टेबल आणि ओरली. आता आमच्या समोर इथिकली आणि लिगली प्रॉब्लेम उभा राहिला. या 4 ते 7 वर्ग शिकलेल्या बाया, लुगडं घातलेल्या बाया, शेतात काम करत असलेल्या बाया, यांना इंजेक्शन देण्याचं कसं देऊ आपण? बुवा लिगली बरोबर नाही आणि इथिकली बरोबर नाही. म्हणून आम्ही त्या काळामध्ये आम्ही ट्रेनिंग देऊ हे याचा कॉन्फिडन्स आम्हाला होता की आम्ही छान प्रकारे ट्रेनिंग देऊ शकतो, परंतु इथिकली आणि लिगली काही बरोबर नव्हतं. म्हणून आम्ही भारतातले टॉप मोस्ट 20 निओनेटॉलॉजिस्टला सर्चमध्ये बोलवलं. त्यामध्ये डॉक्टर विनोद पॉल, आता नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत, ते होते. एम्स दिल्लीचे डॉक्टर मेहरवान सिंग होते की ज्यांनी 100 पुस्तकं न्यूबॉर्नवर लिहिलेली आहे. डॉक्टर पोद्दार होते. असे टॉप मोस्ट 20 निओनेटॉलॉजी भारतातले बोलवले आणि त्यांना सांगितलं की हा आमचा प्रकल्प जो आहे आई व नवजात बाळाचा, हा 39 गावामध्ये सुरू आहे सध्या. तुम्ही कुठल्याही गावामध्ये जा आणि आमच्या हेल्थ वर्करला म्हणजे आरोग्य दूतांना इव्हॅल्युएट करा आणि मग आपण ठरवू की त्यांना इंजेक्शन द्यायचं, शिकवायचं की नाही शिकवायचं. 20 डॉक्टर लोक 20 गावामध्ये गेले आणि त्यांनी आमच्या हेल्थ वर्करचं इव्हॅल्युएशन केलं. आणि डॉक्टर मेहरवान सिंग एम्स दिल्लीचे जे होते, त्यांनी असं सांगितलं की माझ्या कॉलेजच्या ग्रॅज्युएट स्टुडंटला जेवढं येत नाही न्यूबॉर्नचं तेवढं यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांना इंजेक्शन देणं तुम्ही शिकून टाका. मग आरोग्य दूतांचं प्रशिक्षण केलं मी, त्यांना इंजेक्शन कसं द्यायचं ते शिकवलं. सेप्सिससाठी जेंटामायसिन द्यायचं ठरवलं आम्ही आणि त्याच्यात 23 स्टेप होत्या. आता सेप्सिसचा इन्सिडन्स त्या काळामध्ये 10% होता, 10 ते 12%. म्हणजे 100 बाळ जर जन्माला आले तर त्यातल्या 10 बाळांना सेप्सिस व्हायचं. तर त्यामुळे आता सेप्सिस तर 10 बाळांना होणार. आरोग्य दूत काही डॉक्टर नाहीये, म्हणून आम्ही प्रत्येक बाळाला, ती आपलं गाईडलाईन पण आहे न्यूबॉर्नसाठी, की प्रत्येक बाळाला जन्मातच व्हिटॅमिन के द्यायचं. मग आम्ही प्रत्येक बाळाला व्हिटॅमिन के द्यायचं ठरवलं. आता आरोग्य दूत जी आहे ती गावामधली बाई, त्या बाईवर लोक कसं विश्वास ठेवणार की ही माझ्याकडे न्यूबॉर्नला इंजेक्शन देत आहे. म्हणून त्या जे 20 लोक आले होते डॉक्टर लोक, तिच्यामध्ये डॉक्टर दानी म्हणून होते. त्यांचं एक मातृसेवा संघ आहे नागपूरला, तिथे 100 बेडेडचं हॉस्पिटल, डिलिव्हरी भरपूर. तर त्यांनी असं म्हटलं की तुम्ही तुमच्या आरोग्य दूतांना आमच्याकडे 7-7 दिवस ट्रेनिंगसाठी पाठवा, आम्ही त्यांना प्रॅक्टिस करू न्यूबॉर्नवर. पण तिथे पाठवायच्या अगोदर आमच्या मनामध्ये अगदी क्लिअर गोल होतं की यांना जरी आपण नागपूरला पाठवत आहोत तरी सुद्धा एकाही न्यूबॉर्नला यांना इंजेक्शन द्यायला मिळणार नाही. परंतु त्याचा फायदा आम्ही गावामध्ये असा उचलला की गावामध्ये आम्ही असं सांगत फिरलो की ही अंजनाबाई किंवा ही काजूबाई किंवा ही लता ही इंजेक्शनचं प्रशिक्षण नागपूरला घ्यायला गेली आणि नागपूरहूनही इंजेक्शनचं प्रशिक्षण घेऊन आली आणि खूप चांगलं प्रशिक्षण घेतलं. तर नागपूर म्हणजे तेव्हा त्या काळामध्ये नागपूरचं प्रशिक्षण म्हणजे फार चांगलं असं लोकांना वाटायचं. मग आम्ही काय करायचं की जेव्हा मी जायचं व्हिजिटला तर 10 इंजेक्शन विदाऊट एरर माझ्यासमोर मी लावून घेतलेलं. त्यांच्या घरी जेव्हा जायचं तर तेव्हा जी बावली राहते त्या बावलीवर आम्ही तिची प्रॅक्टिस करायची व्हिटॅमिन केची इंजेक्शनची. मग तिला मी सांगायचं की आता घरी गेल्यानंतर त्या न्यूबॉर्नला तुला पहिलं इंजेक्शन द्यायचं व्हिटॅमिन केचं आणि बिनधास्तपणे द्यायचं, घाबरायचं नाही, काही नाही. तू असं म्हणू नको की सर पहिलं इंजेक्शन तुम्ही द्या, मी देणार नाही, मला इंजेक्शन नवजात बाळाला देता येत नाही, मी काय नागपूरला तुमच्यासोबत आलो नव्हतं शिकायला. तर ठीक आहे म्हणे सर, तर आम्ही देऊ म्हणे इंजेक्शन. आणि घाबरायचं नाही बिलकुल. त्या बाळाला जर कमी जास्त झालं किंवा बाळ दगावलं, काही पण झालं तर त्याची पूर्ण जबाबदारी सरची आहे, तुला कोणीच काही हात लावणार नाही. मग ते पहिलं इंजेक्शन द्यायचे. सांगायचं खूपच छान इंजेक्शन दिलं. तुमच्या बाळाला आता लसीकरण झालेलं इंजेक्शनचं व्हिटॅमिन के आणि हा ताकदीचं इंजेक्शन आहे असं त्या आईला सांगायचं. आतापर्यंत आमच्या आरोग्य दूतांनी जवळपास 40,000 इंजेक्शन लावले, नॉट अ सिंगल कॉम्प्लिकेशन. आता लोक म्हणतील की सर्चमध्ये डॉक्टर बंग आहे. डॉक्टर बंग फार शिस्तप्रिय माणूस आहे, त्यांच्या शिस्तीत हे काम चालतं, इतर ठिकाणी काही काम होणार नाही असं गव्हर्नमेंट म्हणू शकतं. म्हणून आम्ही काय केलं की महाराष्ट्रातल्या 7 NGO
ज्या नॉन मेडिकल NGO होत्या आणि 2-3 मेडिकल NGO होत्या, त्यांच्या थ्रू आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला. आणि मग हे प्रूव्ह झालं की गाव पातळीच्या कार्यकर्त्याला, एखाद्या स्त्रीला, सुशिक्षित स्त्रीला जर तुम्ही चांगलं प्रशिक्षण दिलं तर नवजात बाळाची काळजी त्या घेऊ शकतात आणि त्यामुळे बालमृत्यूचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. आणि मग जी आपली इथली सरची जी ट्रायल होती 94 मध्ये केली होती आपण, तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 78% मॉर्टॅलिटी रेट कमी झाला होता. आणि तो मॉर्टॅलिटी रेट कमी झाल्यानंतर तो लॅन्सेटमध्ये पेपर लिहिला गेला आणि तो लॅन्सेटमध्ये पब्लिश झाला. आणि त्यांचं एक 100 वर्षातले जे चांगले रिसर्च झालेले आहे त्यामध्ये हा पहिला रिसर्च म्हणून आपल्या प्रशंसा पण झालेली होती. आणि मग त्या काळामध्ये जेव्हा हा लॅन्सेटमध्ये पब्लिश झाला तर वेगवेगळ्या देशातल्या लोकांनी तो पेपर वाचला. मग लोक भेट द्यायला, इथल्या प्रोजेक्टला भेट द्यायला येऊ लागले. तर नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, नंतर दक्षिण आफ्रिकेच्या 7 कंट्रीमध्ये सुद्धा हा प्रोजेक्ट आपण म्हणजे गव्हर्नमेंटने तिथल्या पाहून गेले आणि तिथे पण हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला. मग गव्हर्नमेंटने ठरवलं की ICMR थ्रू जी ट्रायल होती ती पण पब्लिश झाली. मग त्याचं प्रेझेंटेशन झालं मंत्र्यांसोबत आणि मग ते प्रूव्ह झालं की गाव पातळीवरच्या आशांना जर, म्हणजे गाव पातळीच्या प्रशिक्षित स्त्रियांना जर आपण प्रशिक्षण दिलं तर नवजात बाळाची काळजी घेऊ शकतो आपण. म्हणून मग डॉक्टर बंगांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमल्या गेली आणि त्यामध्ये असं ठरवलं की गावामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या 1000 पॉप्युलेशन मागे एक आशा निवडावी आणि त्या आशा थ्रू हा प्रोजेक्ट आपण सुरू करावा. म्हणून गव्हर्नमेंटचं जे मॉडेल 6 आणि 7 आहे तिच्यामध्ये होम बेस्ड न्यूबॉर्न केअरचा अंतर्भाव करण्यात आला आणि मग आशाचं पूर्ण भारतामध्ये तो प्रोजेक्ट सुरू झाला. त्याच्या प्रशिक्षणाची जबाबदारी आपण सर्चने घेतली होती. त्यांचे जे स्टेट लेवल ट्रेनर होते त्या स्टेट लेवलच्या ट्रेनरचं प्रशिक्षण इथे झालं 45 दिवसाचं आणि 3 प्रकारचं ट्रेनिंग होतं 3 स्तरामध्ये. आणि ते प्रशिक्षण आम्ही दिलं इथे, त्यांनी जाऊन त्यांच्या डिस्ट्रिक्ट ट्रेनरला दिलं, डिस्ट्रिक्ट ट्रेनरनी मग आशाला दिलं. अशा प्रकारे तो हा प्रोजेक्ट पूर्ण भारतभर मग लागू झाला. आणि आता 2-3 दिवसापूर्वी पेपरमध्ये आलं तर जवळपास भारतामध्ये 61% NMR हा कमी झालेला आहे. आउटकम असं म्हणेल की एक तर आमचं सिलेक्शन ऑफ द हेल्थ वर्क इतकं चांगलं होतं की आम्ही 1994 साली ज्या आरोग्यदूतांना निवडलं होतं त्याच आरोग्यदूत आमच्या आजपर्यंत काम करत नाही. एकीने काम सोडलं नाही किंवा एकीला काढावं लागलं नाही. दुसरं असं की त्या आरोग्यदूत खेड्यात काम करणाऱ्या बाया, म्हणजे शेतामध्ये काम करण्याला बाया, त्यांना अंबादासची बायको म्हणून तिची ओळख होती. आता अंजनाचा नवरा अंबादास म्हणून अशी ओळख झालेली आहे. तर त्यांना त्यांचं एक मोटिवेशन वाढलं. गावामध्ये जेव्हा कोणी गव्हर्नमेंटचे सर्वंट येतात, मेडिकल ऑफिसर येतात तर त्यांच्याकडे जातात. बऱ्याचशा त्या समित्यावर नेमल्या गेल्या, फुले समिती असेल, शाळा व्यवस्थापन समिती असेल, त्यामुळे त्यांचं मोटिवेशन वाढलं. गावामध्ये सगळे लोक त्यांना ओळखायला लागले. पूर्वीच्या काळात फक्त मोहल्ल्यातले लोक ओळखायचे आणि चांगले लोक, आता त्यांचं चांगल्या लोकांमध्ये उठणं बसणं होतं. त्या काळामध्ये 97% बाळंतपणा हॉस्पिटल आपल्या घरी व्हायचे, आता 98% बाळंतपणा हॉस्पिटलला व्हायला लागली. त्या काळामध्ये पुलं नव्हते, रस्ते नव्हते आणि अशा खूप अडचणी होत्या त्या काळामध्ये. आता लोकांचं एज्युकेशन लेवल वाढलं, लोकांच्या बिहेवियरमध्ये चेंज झाला, बऱ्याचशा सवयी बदलल्या लोकांच्या, त्यामुळे पण बालमृत्यू कमी व्हायला मदत झालेली. आज अखेर सरच्या आरोग्यदूतांनी हजारो बाळांची काळजी वाहिली आहे. तर दुसरीकडे आशा वर्कर्स दरवर्षी देशभरातील 1.5 कोटी बाळांना आरोग्य सुविधा पोहोचवतात. सरच्या महिला आरोग्यदूत या उपक्रमाचा जगभर ठसा उमटला आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा बनलेल्या या सर्व महिलांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त आमचा सलाम.